संजीव पुनाळेकर हे नाव मालेगाव ब्लास्ट प्रकरणामधले वकील म्हणून चर्चेत होतं आणि त्याच्यानंतर ते अचानक चर्चेत आलं दाभोळकर हत्या प्रकरणामध्ये. या हत्या प्रकरणामध्ये तुम्हाला जे गोवण्यात आलं, म्हणजे आता तुमची सुटका झालेली आहे, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला गोवण्यात आलं होतं. कसं काय घडलं हे? या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका एका वकिलाची होती आणि ती एका हिंदुत्ववादी वकिलाची होती. म्हणजे केवळ वकीलच नाही तर या प्रकरणांमध्ये जी काही नॅरेटिव्ह तयार केली जातात, काही प्रचार होतो, त्याला पण तोंड देण्याचं काम आम्ही करत होतो. आणि दुर्दैवाने यामध्ये असं घडलं की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यांनी नॅरेटिव्ह तयार केलं त्यांच्या कारवायांना यश आलं आणि काही आरोपींना मी भेटलो. त्यानुसार त्या आरोपींनी या हत्येमधलं शस्त्र नष्ट केलं अशा स्वरूपाची एक चुकीची थिअरी किंवा सिद्धांत त्यांनी मांडला. आणि काही पुरावा नसताना, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एका आरोपीने, शरद कळसकर यांनी सांगितलं की मी त्याला म्हटलं की ते शस्त्र फेकून दे आणि त्याने फेकून दिलं आणि त्याप्रमाणे मला गोवण्यात आलं.